इचलकरंजी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते थोरात चौक या मार्गावर सुरू असलेल्या कॉन्क्रीट रस्त्याच्या कामांमुळे भविष्यात पावसाच्या पाण्याचा निचरा कसा होणार हा प्रश्न उपस्थित झालाय। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महानगरपालिकेकडे निवेदन देत तातडीनं स्टॉर्म वॉटर ड्रेनेजची व्यवस्था उभारण्याची मागणी केली आहे। इचलकरंजी शहरातील आंबेडकर पुतळा ते थोरात चौक या मार्गावर सध्या कॉन्क्रीट रस्त्याचं काम सुरू आहे। मात्र या कामामुळे भविष्यात पावसाचं पाणी रस्त्यावर साचण्याची शक्यता असल्याची चिंता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं व्यक्त केली आहे। या संदर्भात मनसेच्या शिष्टमंडळानं अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं। रस्त्यावर पाणी साचू नये यासाठी योग्य नियोजन करावं, तसंच आवश्यक ठिकाणी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज उभारण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। यावेळी शहरातील गटार व्यवस्था, ड्रेनेज समस्या आणि स्पीड ब्रेकरसह विविध नागरी प्रश्नावर ही चर्चा करण्यात आली। संबंधित रस्त्यासाठी सध्या गटारीची मंजुरी नसल्याची माहिती अतिरिक्त आयुक्तांनी दिली। मात्र नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य तोडगा काढून आवश्यक कार्यवाही केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं। पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्यास वाहतूक विस्कळीत होण्याबरोबरच नागरिक आणि व्यापाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागू शकतो। त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच सक्षम निचरा व्यवस्थित उभारावा, अन्यथा नागरिकांना गंभीर समस्यांना सामोरे जावं लागेल असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय।